हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढणार। राहुल गांधींचा राजीनामा तर रायबरेलीतून राहुल गांधींची खासदारकी कायम। भाजप लोकसभा अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणार, सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदी 26 जूनला लोकसभा अध्यक्षांच्या नावाचा प्रस्ताव संसदेत ठेवणार। लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर। निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सोबत, मात्र कार्यकर्ता नाही। भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचं बैठकीत मत, सूत्रांची माहिती। दिल्लीत उद्या भाजपच्या कोर कमिटीची बैठक। राज्यातील भाजपचे 6 बडे नेते बैठकीला जाणार। फडणवीसांच्या राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष। राज्य भाजपात मोठे फेरबदल, 2 केंद्रीय मंत्री नियुक्त। प्रभारीपदी भूपेंद्र यादव तर सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती। विधानसभेसाठी भाजपकडून 4 राज्यांसाठीच्या प्रभारींची नियुक्ती। दिल्लीत उद्याच्या बैठकीत महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरचे प्रभारी आणि सहप्रभारी उपस्थित राहणार। फडणवीसांना बाजूला करून शह देण्याचा विनोद तावडेंचा प्रयत्न, सुषमा अंधारेंचा आरोप। तर फडणवीसच भाजपचे काल, आज आणि उद्याही नेते, केशव उपाध्यांचं प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीसांना बाजूला सारलं जाणार नाही। फडणवीसांशिवाय महाराष्ट्रात काहीही होणार नाही, राम शिंदेंची प्रतिक्रिया। लोकसभा आणि राज्यसभेत डावललं, छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घ्यावी। समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी, सूत्रांची माहिती। भुजबळांनी नाराज नसल्याचं सांगितलंय, पण बैठकीत काय मागणी केली, कार्यकर्त्यांशी चर्चा करून सांगेन, पडळकरांची प्रतिक्रिया। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत 650 मतांचा फरक। कोर्टात याचिका दाखल करून फेरमतमोजणीची मागणी करणार। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची माहिती। 19व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नव्हती। एआरओच्या टेबलवरून मतांचा हिशोबही मिळाला नाही, अनिल परब यांचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।